आम्ही पंढरपूरमध्ये आलेलो आहोत आणि आता सर्वप्रथम आम्हाला इकडे चंद्रभागा नदी पाहायला मिळते आहे। ही चंद्रभागा नदी आहे आणि या नदीत स्नान करणं खूप महत्त्वाचं आहे पंढरपूरला आल्यानंतर। तर आता आम्ही इथे आतमध्ये जात आहोत। तुम्ही आता इथून बघू शकता की इथे किती सध्या भाविकांची गर्दी दिसते आहे। आम्ही एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आलेलो आहोत, पण तरीसुद्धा इकडे तरी वाटतंय की भरपूर गर्दी आहे। तर चला आपण पुढे आता जाऊन बघूया काय होते। इथे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या एकादशीला खूप जास्त प्रमाणात गर्दी असते आणि बाकीही दर महिन्याच्या एकादशीला इथे आपल्याला भरपूर गर्दी पाहायला मिळते। आणि असं पण जनरली आपल्याला इथे जर पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचं असेल तर 1-2 तास तर लागतातच दर्शनाला। पण जर तुम्ही घरूनच ऑनलाईन बुकिंग केलेलं असेल तर तुम्हाला दर्शन लगेचच मिळू शकतं। पण आता आम्ही इकडे आलो आहोत पण आमचं ऑनलाईन बुकिंग नाही आहे, तर बघू आता आम्हाला कसं दर्शन मिळते। इथे आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता मंदिराला प्रदक्षिणा घालतो आहे। या बाजूनीही आपल्याला इथे मंदिराच्या कलशाचंही खूप महत्त्व आहे। जेव्हा वारकरी खूप चालून आल्यानंतर इथे येऊन जेव्हा पंढरीची वारी निघते त्यावेळेला वारकरी चालत आल्यानंतर कलशाचं दर्शन घेऊनही जातात, म्हणजे कलश दर्शनालाही इथे खूप महत्त्व आहे। हा कलश जो दिसतो आहे तो रुक्मिणीद्वारचा कलश आहे।